या ठिकाणी उत्तर देताना सांगितले की ह्या वीज दर वाढीचा अधिकार हा पूर्णपणे महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळ आयोग म्हणजे MERC ला आहे असं सांगितलं आणि त्याप्रमाणे ते तशा प्रकारचा प्रस्ताव मांडतात आणि त्या पद्धतीने आपल्याला तो प्रस्ताव मान्य करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे। पण परवाच्या दिवशी मुख्यमंत्री महोदय आपण राज्यपाल महोदयांच्या भाषणावर उत्तर देताना आपण असं म्हणालात की या महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाचं देणं 75,000 की 89,000 कोटी काहीतरी आपण पेंडिंग आहोत असं आपण सांगितलं। माझी आपल्याला विनंती या माध्यमातून अशी आहे की त्यांना याच्यामध्ये आपण एक शब्द प्रयोग केलेला आहे की एकूण महसुलाची गरज त्या प्रमाणात 20 ठरवून मिळावेत अशा प्रकारचा आयोग आपल्याकडे त्यांच्याकडे मागणी करतो। म्हणजे त्यांना त्यांचा महसूल पूर्ण करायचा असतो हे आपणच कबूल केलं। पण आपण वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या लोकांना सोयी सुविधा देतो त्यामुळे हा लॉस मोठ्या प्रमाणात वाढतो जसा की एसटी महामंडळाची अवस्था झालेली आहे। सरकार कुठलीही घोषणा करतं आणि ती एसटी महामंडळावर टाकतं आणि म्हणून याचा महसूल त्यांना पुरेसा वसूल करावा लागतो त्यामुळे हे वीज दर वाढतात आणि म्हणून हे वीज दर त्यांना वाढवण्याचे अधिकार असले तरी सुद्धा त्यांची थकबाकी आपण वाढवतोय असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून ही थकबाकी जर कमी केली तर हा वीज दर कमी होईल असं मला वाटतं। त्या दृष्टीने आपण भविष्यामध्ये पावलं उचलणार का? आणि दुसरं 2 नंबरच्या प्रश्नावर आपण खरं उत्तर देणार होता तिथं अतुल सावेंचं नाव कसं कालंय तेवढं फक्त बघा। 2 नंबरचा प्रश्न हा अतुल सावेंकडे याकरता गेला की ते अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत पण नंतर लक्षात आलं की प्रश्न असा आहे की अपारंपरिकवरनं पारंपरिकला न्यायचा आहे म्हणून तो माझ्याकडे आला। पहिल्यांदा मी थोडं माझ्याकडे क्लॅरिफिकेशन आलेलं आहे मुर्जी भाई ही जी प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त वीज योजना आहे ही सगळ्या सोसायट्यांना आपल्याला लागू करता येते। त्यांनी त्याच्यामध्ये फार कमी पैसे त्यांना भरावे लागतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा घेता येईल त्यामुळे आपण आपल्या भागामध्ये जरूर त्याचा प्रयत्न करावा। दुसरं भास्करराव आपण जो विषय उपस्थित केला त्याच्यामध्ये मुळात दर ते ठरवत नाहीत ते काय करतात आपण दराची पिटिशन आपण देतो की प्रत्येक कॅटेगरीला